श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा षोडशोऽध्यायः श्री गणेशाय नमः। भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामीसुत महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत। निर्वाह करीत नौकरीने कोकणाप्रती राजापूर, तालुक्यात इटिया गाव सुंदर। हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे, होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले, काही अनुभवान आले। तो नवल एक वर्तले, एका चित्त देऊन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात। आपुणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले, त्यांनी काढिली एक युक्ती। बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती। म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी। द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रूसी। बट्टा लागेल आमुच्या, तेव्हा पंडित बोलले मलाही। काही कर्ज झाले, निघेल माझे दिवाळे। यात संशय असेना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त। यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक। लिहून देतो पेढीवरी, उभयतांसी ते मानले। तात्काळ तयापरी केले, तो नवल एक वर्तले। एका सादर होऊनी अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा जाहला। हे सांगावया पंडिताला, मारावाडी आला आनंदे। पंडिते ऐकोनी वर्तमान, आनंद झाला त्या लागून। हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ साप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य। कर्जमुक्त झालो आम्ही, नवस केला तयांसी। जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला। ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती, आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुनी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती। मुख पाहता नयनी पाती, नलवती तयांची। तेव्हा समर्थे तयासी, शिव राम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी। आणिक मंत्र दिधले, पंडिता राम म्हटले। गजानना शिवनाम दिधले, मारुती हरिभाऊस म्हटले। तिघे केले एक रूप, मग समर्थे त्यावेळे। त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांसी 3 श्लोक दिधले। मंत्र म्हणून ते ऐका श्लोक। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे सामर्थ्ये, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। आकाशात पतित तोय, यथा गच्छती सागरम। सर्व देव नमस्कार, केशव प्रति गच्छती। संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन। एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते। इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम। 300 रुपये तयानी आणिले होते मुंबईहुनी, त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते। ऐसे प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने। हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्गे एक अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागतीत जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी। हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा।
व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी, चांदीच्या पादुका करवोनी, अर्पावया स्वामीचरणी, आले अक्कलकोटा ते. भक्तजनांचा कैवारी, पाहोनिया डोळे भरी, माता ठेविला चरणावरी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या, समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा. दिधल्या नाही कोणा ते, हरिभाऊ एके दिनी, समर्था सन्निध येऊनी, दर्शन घेऊनी श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती, घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती, मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत, झालासी आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी, समर्थे तयांसी धरली, ती घेऊनी तयावेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, तेती हरिभाऊंचे करी, म्हणती जाऊनी सागर तीरी, किल्ला बांधोनी रहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार, लोभ मोह अणुमात्र, चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेवोनी. सद्गुरुने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सूत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता, तात्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन वळे, सत्यज्ञान काही न कळे, मन चळेची प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तीरू. उतरतील ते कैसे, तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्या ते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले, तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बळवोनी. म्हणे जोडोनिया कर, लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली ही कैसी, त्या गोनिया संसार सुखासी. दुःख डोई का पडता, संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वनतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तुही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार. सोडोनी द्यावा प्राणप्रिया, ऐशी तियेच्या उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे. करीतसे तियेची परितारेच्या चित्तांत, षड्रिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागोनी कळेना. अशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी, त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलसे. त्या योगे सद्विचार,
तियेसी न सुचे अणुमात्र धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे षड्विकार त्यागोनी रतला तो स्वामी चरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावया स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होरी गोसावी मठा माझी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्या ते निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्यायः गौडः श्रीरस्तु शुभं भवतु षोडशोऽध्यायः समाप्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त